उपवासा दिवशी सगळ्यांनी खायला आवडणारा बटाटे चिवडा आज आम्ही घरातच केलता। तर रामकृष्णारी मंडळी दीदीनं आधी 2 बटाटे घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि दीदीन धुतलेल्या बटाट्यांच्या वरची मी सालं काढून घेतली। मग सालं काढून झाल्यावर दीदीन बटाटे किसायसाठी किसणी घेऊन दोन्ही पण बटाटे किसून घेतलं आणि किसून घेतलेला बटाटे म्हणजेच किस पाण्यात टाकून स्वच्छ धुवून ताटात काढून घेतलं। त्यानंतर धुवून घेतलेल्या किसातलं राहिलेलं पाणी काढायसाठी दीदीन कापडावर सगळा बटाट्यांचा किस टाकून त्यावर कापड झाकून वरनं हातान दाबून बटाट्याच्या किसातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि चिवडा करायसाठी दीदीन चूल पेटवून घेतली। त्यानंतर मी चुलीवर कढई ठेवून कढईत तळायसाठी लागल तेवढं तेल वतलं आणि तेल गरम झाल्यावर तेलात बटाट्यांचा किस टाकून व्यवस्थित तळून ताटात काढून घेतला आणि चिवड्यात मिक्स करायसाठी शेंगदाणे, काजू बिया, हिरव्या मिरच्या घेऊन हे पण सगळं झाऱ्यात टाकून तेलात तळून घेतलं आणि तळून घेतलेल्या बटाट्यांच्या किसात तळलेलं शेंगदाणे, काजू बिया, मिरची टाकून मिक्स करून चिवड्याला गोड चव येण्यासाठी आधी वरनं पिठी साखर टाकली आणि नंतर थोडं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून आपल्या सगळ्यांनीच उपवासा दिवशी खायला आवडणारा एकदम कुरकुरीत बटाटे चिवडा तयार झाला। मग चिवडा तयार झाल्यावर प्लेट मध्ये घेऊन खाऊन घेतला। तुम्हाला ही घरच्या घरी बटाटे चिवडा करायची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा।